गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या सत्रामध्ये 15व्या अध्यायाचा 6वा श्लोक बघितला होता. यावेळेस आपण 7वा श्लोक बघू. तिथून सुरू करू. बघू किती दूर जातं ते. लेट मी शेअर द स्क्रीन. आपल्याला वी वॉन्ट टू शेअर चॅप्टर 15. ओके, परफेक्ट. 7वा श्लोक काय म्हणतो? 7वा श्लोक म्हणतो, म्हणजे भगवान सांगतायत अर्जुनाला, ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. याचा अर्थ हा आहे की मम एव अंश, माझाच अंश, ऑल द लिव्हिंग एंटिटीज इन दिस कंडिशन्ड वर्ल्ड आर माय इटर्नल फ्रॅगमेंटेड पार्ट्स. प्रत्येक जीव जो आहे हा जीव म्हणजे माझाच एक अंश आहे. हं? मम एव अंशः जीवलोके जीवभूत सनातन, हे सनातन आहेत. ड्यू टू कंडिशन्ड लाईफ दे आर स्ट्रगलिंग व्हेरी हार्ड with the six senses, which include the mind. ते मन षष्ठानींद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. दे आर स्ट्रगलिंग. माझाची अंश संसारी झाला जीव सनातन पंचेंद्रिये मनोयुक्त प्रकृती तू निखेचितो. कर्षती म्हणजे याच्यात कर्षतीचा अर्थ प्रभुपादांनी स्ट्रगलिंग असा लिहिलं आहे. हं? कर्षती इज स्ट्रगलिंग हार्ड. आणि इथे कर्षती म्हणजे अट्रॅक्शन, म्हणजे आकर्षण जे म्हणतो ना, त्या दृष्टीने विनोबांनी सांगितलंय. तर दोन वेगवेगळ्या अर्थांनी लोक इंटरप्रिट करतात की मन आणि इंद्रिय ही प्रकृतीमध्ये आकर्षित होतात. तो जीव जो आहे हा प्रकृतीमध्ये आकर्षित होतो, म्हणजे माझाच एक अंश आहे तो जीव होतो आणि तो जीव या प्रकृतीमध्ये आकर्षित होतो. अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन आहे. सो डिपेंड्स अपॉन, म्हणजे तुम्ही कोणाचं ऐकाल त्यानुसार ते ठरत असतं. सो लेट मी गो इन टू दी अदर इंटरप्रिटेशन्स. आपण जर शेअर करू, किशोरजी काय म्हणतात बघूया. सो लेट अस सी व्हॉट किशोरजी हॅज टू से. मुक्तछंदमध्ये, मुक्तछंदमध्ये म्हणतात, माझा अंश जीवात्मा स्वरूपात या मनुष्यलोकात होतो प्रतीत, इंद्रिये व मन त्यासी बांधिती म्हणूनच असे तो त्रस्त जगती. तर इथे सुद्धा ते त्रस्त जगती हे सांगितलंय. म्हणजे जो जीवात्मा आहे तो प्रकृतीमध्ये आपल्या इंद्रियांनी आणि मनानी अडकतो आणि मग तो त्रस्त होतो. तर ही आपलीच कथा आहे ना. दिस इज अवर ओन स्टोरी. जगी मी शरीरासी धारी समजता, अविनाशी माझे चित्ते अंश पार्था, मनासोबती इंद्रिये पाच येथ, असावे जीवाने तया बंधनात. त्याचा अर्थ हा आहे की प्रकृतीस्थानी कर्षती, तर कर्षतीमध्ये आकर्षण पण आहे आणि बंधन पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत. तर आपण जर प्रकृतीमध्ये आकर्षित झालो, आसक्त झालो, तर मग आपण त्याच्यात बांधलो पण जाऊ ना, नाही. आणि दुसरं सांगितलं की मम एव अंश, माझाच हा अंश आहे, हा सनातन आहे, हा पण सनातन आहे. सनातन कसा आहे? जसा मी सनातन आहे तसा हा पण सनातन आहे. आपण जर विचार केला की हा जीवात्मा जो आहे हा परमात्म्याचा अंश आहे, तर तो नेहमीच राहील ना. जसा परमात्मा सनातन आहे तसा जीवात्मा पण सनातन आहे. तो दॅट इज व्हाय आत्मा जो आहे तो कधी मरत नाही असं म्हणतात. आता आत्मा ह्या शब्दाचा अर्थ जीवात्मा पण होऊ शकतो आणि परमात्मा पण होऊ शकतो. तर जीवात्मा जो आहे हा परमात्म्याचा छोटासा अंश आहे असं इथे सांगतात. दिस इज एक्झॅक्टली द सेम ॲज विशिष्ट अद्वैत. विशिष्ट अद्वैतामध्ये आपण सगळे नारायणाचे अंश आहोत. नारायण म्हणजे मोठं सर्कल आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे छोटं सर्कल. जीवात्मा इज द मिनी आत्मा, असा अर्थ होऊ शकतो. सो लेट अस सी व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से. लेट अस गेट इन टू सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15वा. त्याप्रमाणे अर्जुना, जड हे नाही, सॉरी,
कुठे आहे सातवा श्लोक आपला? अरे, हा इथे. जीवलोकामध्ये जीवरूप पावलेला माझाच सनातन अंश प्रकृतीच्या ठिकाणी स्थित अशा मनासह सहा इंद्रियांना आपल्याजवळ ओढून घेतो. जीवलोकामध्ये जीवरूप पावलेला माझाच सनातन अंश प्रकृतीच्या ठिकाणी स्थित अशा मनासह सहा इंद्रियांना आपल्याजवळ ओढून घेतो. आता बघा की परमात्मा जो आहे तो तर टोटली अनासक्त आहे, निरपेक्ष आहे. ही इज टोटली फ्री ऑफ एनी अटॅचमेंट. परंतु त्याचा एखादा अंश जेव्हा तो प्रकृतीमध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघतो किंवा प्रकृतीमध्ये येतो, तेव्हा तो मग तो त्या प्रकृतीला आकर्षित करतो. सो ओनली द रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस कॅन अट्रॅक्ट मन आणि इंद्रिय. द प्युअर कॉन्शियसनेस इज अनअटॅचेबल, बट द रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस विल अट्रॅक्ट मन आणि इंद्रिय. असं आहे. लक्षात येते का? आपला जो जीव भाव आहे ना, तो जीव भाव जो आहे तो मन आणि इंद्रिय, म्हणजे मन हे सहावं इंद्रिय आहे. पाच इंद्रिय कुठली आहे आपली? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द म्हणजे कान, स्पर्श म्हणजे त्वचा, रूप म्हणजे डोळे, रस म्हणजे जीभ आणि गंध म्हणजे नाक. ही पाच इंद्रिय आहेत आपली. ठीक आहे ना? प्लस आपलं मन आहे. मन म्हणजे सहावं इंद्रिय असं समजतात किंवा आपणही म्हणतो ना, पुष्कदा इंग्रजीमध्ये बोलताना म्हणतात सिक्स्थ सेन्स. माय सिक्स्थ सेन्स टेल्स मी. म्हणजे काय आहे की इंद्रियांच्या पलीकडची गोष्ट आपल्याला जर जाणवली तर आपण म्हणू की माय सिक्स्थ सेन्स. ते मन आहे आपलं. तर या सहा गोष्टींसोबत जेव्हा आत्मा एकरूप होतो तेव्हा त्याला जीवात्मा म्हणतात. सो वेन परमात्मा इज इन कॉम्बिनेशन विथ मन आणि इंद्रिय, तेव्हा जे दिसतं त्याला जीवात्मा म्हणतात. आता हा जीवात्मा म्हणजे काय आहे याच्याबद्दल आता भगवान सांगणार आपल्याला याच्या पुढच्या 3-4 श्लोकांमध्ये. तर पहिले ह्याच्याबद्दल या 7व्या श्लोकाबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते बघूया. So let us see what Dhaneshwar Maharaj has to say. I'm going to share the screen. ऐसे शरीराची एवढे जे आत्मज्ञान वेगळे पडे, ते माझा अंशू आवडे थोडेपणे. ह्याप्रमाणे जेव्हा आपल्या स्वतःविषयीचं ज्ञान शरीर तेच आपण इतकं मर्यादित होऊन व्यापक स्वरूपापासून अलग होतं, त्यावेळेस त्याच्या मर्यादितपणाच्या धर्मावरून तो माझा एक भाग आहे असं वाटतं. असं वाटतं इज द ऑपरेटिव्ह वर्ड. ओके. पुन्हा एकदा वाचतो मी आहे, आणि जर ह्याचा अर्थ नाही कळला तर आपण पुन्हा एकदा वाचू आणि पुन्हा एकदा समजून घ्यायचा प्रयत्न करू. जेव्हा आपल्या स्वतःविषयीचं ज्ञान, सो माय अंडरस्टँडिंग अबाउट माय सेल्फ, शरीर तेवढंच म्हणजे मी, शरीर तेच आपण, एवढं मर्यादित होऊन व्यापक स्वरूपापासून अलग होतं, त्यावेळेस त्याच्या मर्यादितपणाच्या धर्मावरून तो माझा एक भाग आहे असं वाटतं. त्यावेळेस त्याच्या मर्यादितपणाच्या धर्मावरून, सी, इफ आय कन्सिडर माय सेल्फ टू बी धिस बॉडी, मी जर स्वतःला माझ्या शरीरापुरतंच मर्यादित केलं, तर मर्यादितपणाचा धर्म काय आहे? मर्यादितपणाचा धर्म हा आहे की मी स्वतःला मर्यादित मानतो, मी स्वतःला वेगळं मानतो आणि मी बाकीच्या सगळ्या गोष्टींना वेगळं मानतो. म्हणजे हा जो जीव आहे, हा जीव स्वतःला एक वेगळा जीव आणि बाहेरचं जगत वेगळं आणि तो ईश्वर पण वेगळा, अशा प्रकारच्या द्वैतामध्ये तो अडकतो. मी अँड एव्हरीथिंग एल्स, मी अँड दी अदर, आत्मा आणि अनात्मा. ह्या द्वंद्वामध्ये, ह्या द्वैतामध्ये हा जीवात्मा अडकतो. केव्हा? जेव्हा तो स्वतःला हा देह म्हणजे मी आहे असं मानतो. हा देह म्हणजे मी आहे हे आपण मानलेलंच तर आहे ना. हे आपल्याला माहिती कुठे आहे? हा देह म्हणजे मी आहे असं जर मला वाटत असतं तर रात्री हा देह सोडून मी गेलो नसतो. रात्री झोपेमध्ये आपला देह सोडून आपण जातो.
याचा अर्थ काय आहे की हा देह म्हणजे मी नाही आहे. कारण की देह तर इथेच राहिला ना. किंवा आत्ता सुद्धा तुमचा देह इथे आहे, परंतु तुमचं मन समजा दुसरीकडे भटकत असलं, तर ह्याचा अर्थ तुम्ही देहासोबत नाही आहे. तुमचं देह, इंद्रिय, मन, बुद्धी ह्या सगळ्या गोष्टी जर इथे असल्या, आत्ता आपण जे चिंतन करतोय त्याच्यामध्ये, तर ते सगळं एकत्रित आहे असं आपण समजू. परंतु असं होऊ शकतं ना की आपला देह इथे आहे, आपल्याला कानावर हे शब्द ऐकू येत आहेत, हे शब्द पडत आहेत, परंतु आपलं मन भलतीकडेच आहे. आपण चिंतन दुसऱ्याच गोष्टीचं करतोय. किंवा पुष्कळदा असं होतं की समजा आपण एखादी गोष्ट ऐकली, तर ती गोष्ट आपण आपल्या जीवनातल्या अनुभवांसोबत जोडून बघतो आणि मग आपलं मन तिकडे पळतं. दादांनी आत्ता हे जे सांगितलंय ना, हे असंच माझ्या जीवनात झालं होतं किंवा असं होत आहे किंवा होऊ शकतं. अशा प्रकारच्या मानसिक प्रवासामध्ये आपण लागतो. असं होऊ शकतं. तर हा देह म्हणजे मी आहे, ही कल्पनाच तर आहे. सत्य कुठे आहे? दिस इज नॉट द ट्रूथ. पण असं जेव्हा होतं तेव्हा असं वाटतं की हा परमात्म्याचा छोटासा अंश आहे. समुद्र का वायू वशे, तरंगाकार उल्लसे, तो समुद्रांशू ऐसा दिसे सानिवा जेवी. समुद्र हा वायूच्या योगाने लाटांच्या आकाराने प्रकट होतो. तो लाटांचा आकार जसा समुद्राचा लहानसा अंश दिसतो, त्याचप्रमाणे आपण या परमात्म्याचे छोटेसे अंश आहेत असं दिसतो. तेवी जडाते जीवविता, देहाहंता उपजविता, मी जीव गमे पंडसुता जीव लोकी. त्याप्रमाणे अर्जुना, जड देहाला सचेतन करणारा आणि त्या एकदेशी देहासंबंधाने अहंकार उत्पन्न करणारा जो मी, तो जीवलोकात जीव आहे असा वाटतो. तर ज्याला असं वाटतं की हा देह, हे मन, ही बुद्धी, हे सगळं म्हणजे मी आहे, हा अहंकार आहे. हा अहंकार जेव्हा उत्पन्न होतो, तेव्हा जे दिसतं त्याला जीव म्हणतात. आपल्याला असं वाटतं की मी एक वेगळा जीव आहे आणि बाकी सगळे वेगळे जीव आहेत. कारण की सगळ्या जीवांना तोच अहंकार आहे. जर मला तो अहंकार असेल आणि सगळ्यांनाच तो अहंकार असेल, तर तो सत्य आहे हे कशावर? इफ वी ऑल हॅपन टू बी इन द सेम इल्युशन ऑफ देहबुद्धी आणि जीवभाव, दॅट डझंट मेक इट द ट्रूथ, बिकॉज वी आर नॉट कंडक्टिंग अ डेमोक्रेटिक इलेक्शन. हे किती लोकांना असं वाटतं की मी म्हणजे देह आहे आणि मी म्हणजे बुद्धी आहे किंवा मी म्हणजे जीव आहे. जर अशा लोकांची मेजॉरिटी असली, अशा लोकांचं बहुमत असलं, तर ह्याचा अर्थ ते सत्य आहे असं नाही होत. आपल्या मनामधले जे भ्रम आहेत, ते सगळे भ्रम सत्य आहेत असं आपण लोकांचं मत विचारून आणि कन्फर्म केलं, तर ह्याचा अर्थ तो भ्रम नाही असं थोडीच होतं. भ्रमच आहे तो. माझा जो जीवभाव आहे, माझी जी देहबुद्धी आहे, तो एक भ्रम आहे माझा. पै जीवाची बोधा, गोचरू जो हा धंदा. गोचरू हा जो धांदा आहे की धंदा आहे मला माहित नाही, एनिवे, तो जीवलोक शब्द अभिप्रावो. जीवाच्या ज्ञानाला ही जी घडामोड चाललेली दिसते, तो जीवलोक या शब्दाचा अर्थ आहे. सी, जीवलोक म्हणजे काय माहिती आहे का? जीवलोक म्हणजे आवर एक्सपिरियन्स एज द जीव. लोक म्हणजे एक्सपिरियन्स. माझ्या मनामध्ये जर माझ्या स्वतःबद्दलची अशी कल्पना असली की मी जीव आहे, तर मी जीवलोकात आहे. आणि जीवलोकामध्ये सनातनच आहे. ऑलवेज इन जीवलोक. ह्याच्या आधी मी वेगळ्या देहामध्ये होतो, आता मी वेगळ्या देहामध्ये आहे. पण जो जीव आहे तो त्या देहातनं या देहात आला. दॅट इज द मान्यता, नाही का? आपला समज काय आहे? आपला समज हा आहे की आत्ता मी या देहामध्ये आहे, हा देह जेव्हा सुटेल, म्हणजे मी या देहातनं मरून जाईन, तेव्हा मग दुसऱ्या देहामध्ये जाईन, दुसऱ्या देहामध्ये माझा जन्म होईल. सो हु इज लिव्हिंग आणि हु इज कमिंग आणि हु इज गोईंग, तो जो आहे त्याला आपण जीवात्मा असं संबोधतो. वी आर टोल्ड की हा जो सोडून जातो हा देह, तो एक जीवात्मा आहे, तो आत्ता ह्या देहामध्ये आणि नंतर पुढच्या जन्मी दुसऱ्या देहामध्ये राहील. हा जीवात्मा. तर हे असल्या अनेक प्रकारचे भ्रम आपल्या मनामध्ये असू शकतात. आगा उपजणे निमणे, हे साचची जे का मानणे,
तो जीवलोको मी म्हणे संसारोहन. अर्जुना, शरीर उत्पन्न झालं असताना मी जन्मास आलो आणि ते नाहीस झाले म्हणजे मी मेलो, अशी जी खरोखरच समजूत होऊन बसलेली असते त्या समजुतीला मी जीवलोक अथवा संसार म्हणतो. तर आपल्याला असं वाटत असेल की माझा जन्म झाला अमुक एका तारखेला आणि मी अमुक एका तारखेला मेल्यानंतर हा जीव संपला, हे म्हणजे मी मेलो. तर ह्याला जीवलोक असं म्हणतात. त्याच्यामध्ये जन्म पण होतो, मृत्यू पण होतो आणि पुनर्जन्म पण होतो आणि पुन्हा मृत्यू होतो. एवं विध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी, जैसा चंद्रुका उदकी उदकातीत. अशा प्रकारच्या जीवलोकात तू मला अशा तऱ्हेने पहा की ज्याप्रमाणे चंद्र हा प्रतिबिंब रूपाने पाण्यात असून बिंब रूपाने पाण्याबाहेर आहे, त्याप्रमाणे पहा. आपल्याला काय वाटतं की समजा 10 वेगळ्या बादल्या असल्या म्हणा किंवा पेले असले, वाट्या असले, त्याच्यामध्ये पाणी असलं आणि त्याच्यामध्ये चंद्र चंद्रबिंब पडतंय, आपल्याला 10 वेगळी चंद्रबिंब दिसतील ना. तर ती 10च्या 10 वेगळी चंद्रबिंब म्हणजे 10च्या 10 वेगळे जीव आहेत असं समजतं. म्हणजे कसं आहे माहिती आहे का की एकच परमात्मा माझ्या देहातनं आणि तुमच्या सगळ्यांच्या देहांमधनं प्रतिबिंबित होतोय आणि जे प्रतिबिंब आहे त्याला आपण जीव आहे असं म्हणतोय. त्या प्रतिबिंबाने सुद्धा प्रकाश मिळू शकतो. म्हणजे तुम्ही सूर्य आणि चंद्राचंच बघा ना की सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला जे दिसतं तेच चंद्रप्रकाशामध्ये पण दिसू शकतं. तर आपल्याला काय वाटतं की चंद्र प्रकाशित करतोय, परंतु चंद्रप्रकाश जो आहे तो चंद्राचा स्वतःचा प्रकाश आहे का? नाही, तो सूर्याचाच प्रकाश आहे. सूर्याचा प्रकाश जेव्हा प्रतिबिंबित होतो चंद्रापासून किंवा परावर्तित होतो, तेव्हा चंद्रप्रकाशामध्ये सुद्धा अनेक गोष्टी दिसू शकतात. म्हणजे तुम्ही माझ्या मागचं जे चित्र आहे ना ते चंद्रप्रकाशामधलं आहे असं वाटू शकतं तुम्हाला. ते आहे ॲक्च्युली सूर्यप्रकाशामधलंच, दिवसाच काढलेलं आहे, परंतु सगळा बर्फ पडलेला असल्यामुळे ते चित्र तसं दिसतंय तुम्हाला. ही जी जागा आहे ना याला म्हणतात मेब्री मिल. मेब्री मिल नावाचं एक स्थान आहे ब्लू रिज पार्कवेवर, ब्लॅक्सबर्गला मी जिथे शिकत होतो ना तिथून काही अंतरावर. तर तिथे हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचं दृश्य दिसू शकतं. सध्या हिवाळा सुरू आहे म्हणून मी हिवाळ्यातले दृश्य सगळी लावतोय तुम्हाला बघायला, सिनरी इथली अमेरिकेतली. इथे मी गेलो होतो, इथे मी अनेक वेळा गेलेलो आहे अर्थात मेब्री मिलमध्ये. ब्लॅक्सबर्ग पासून साधारण एक 2-2.5 तासांच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर आहे ते. इट्स अ सिनिक ड्राईव्ह. अर्थात हिवाळ्यात नाही गेलो मी कधीच, कारण की हिवाळ्यामध्ये एवढ्या बर्फामध्ये मी स्वतः नाही जाणार. हे दुसऱ्या कोणीतरी काढलेलं चित्र आहे, ते मला मिळालं, ते मी लावलं तुम्हाला दाखवायला म्हणून. तर जीवलोकामध्ये हा जो जीव आहे हा कशामुळे आकर्षित होतो? जगामधल्या अनेक गोष्टींमुळे आकर्षित होतो. आणि तुम्ही विचार करा की जसा चंद्रप्रकाशामध्ये आपल्याला सगळं दिसू शकतं, चंद्रप्रकाशामध्ये सुद्धा सगळं दिसू दिसू शकतं ना, त्याचप्रमाणे हा जो जीव आहे हा देखील जगताला प्रकाशित करू शकतो आणि अनुभव करू शकतो. तर ज्याप्रमाणे परमात्मा सचेतन आहे त्याचप्रमाणे हा जीवात्मा देखील सचेतन आहे असं वाटतं. पण जीवात्मा सचेतन आहेच, परंतु आपण जेव्हा स्वतःला या जीवात्मा असण्याच्या कल्पनेमध्ये बांधून ठेवतो तेव्हा आपण स्वतःला परमात्म्यापेक्षा वेगळं मानतो आणि इतर जीवांना सुद्धा आपल्यापेक्षा वेगळं मानतो. हे होतं. Reflected consciousness has the power to illuminate just as the original consciousness has the power to illuminate. ज्याप्रमाणे सूर्य सगळ्या गोष्टींना प्रकाशित करू शकतो, त्याचप्रमाणे चंद्र देखील गोष्टींना प्रकाशित करू शकतो. त्यामुळे चंद्राला असं वाटतं की हा माझाच प्रकाश आहे. हे आपलं मन आहे, म्हणून आपलं मन आणि चंद्र यांचा संबंध सांगितलेला आहे. कळलं का? आणि आपलं जे मन आहे ते चंद्राच्या कलांमुळे किंवा कलांच्या प्रभावामुळे कमी जास्त पण होतं. म्हणजे आपण असं ऐकतो कधी कधी की पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावास्येच्या दिवशी आपलं मन जरा उद्विग्न असतं, स्टेबल नसतं. त्याच्यावरूनच लुनॅटिक हा शब्द आला माहिती का तुम्हाला? चंद्र
त्याला चंद्राचा शब्द काय आपण इंग्रजीत वापरतो, लुनार असं वापरतो ना. लुनार कॅलेंडर किंवा लुनार एक्लिप्स. तर त्याप्रमाणे चंद्राच्या अवस्थेमध्ये जो बदल होतो त्याच्यामुळे मनावर जो परिणाम होतो. समजा एखाद्या वेळेस डोकं पूर्णचपणे फिरलं, तर त्याला आपण काय म्हणू, लुनॅटिक. चंद्राचा मनावर जो प्रभाव होतो ना, त्याच्यामुळे हा शब्द आलेला आहे. तर माझ्यातून जी कॉन्शियसनेस रिफ्लेक्ट होते थ्रू दॅट जीवभाव, त्या जीवभावामध्ये अशा प्रकारचं एक गैरसमज अशा प्रकारचा एक भ्रम निर्माण होतो की मीच हे सगळं करतोय किंवा मी हे जाणतोय. सो आय एम द नोअर, आय एम द डुअर, आय एम द एन्जॉयर. हा भ्रम ह्या जीवात्म्यामध्ये किंवा या जीवात्म्याच्या मनामध्ये तयार होतो आपोआप. So the reflected consciousness has the ability to illuminate other things and has the ability to think की आय एम द डुअर. पण भगवंतानी तर आपल्याला आधीच सांगितलं होतं की नाही नाही नाही, यू आर नॉट द डुअर. सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या प्रकृतीच्या आणि गुणांच्या इंटरॅक्शनमुळे घडत आहेत. परंतु आपल्याला असं वाटतं की हे मी करतोय. म्हणजे कालच माझी एका जणाशी चर्चा झाली, तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या काही उर्मी होतात ना, त्या सगळ्याच्या सगळ्या उर्मी निसर्गाच्या नियमांप्रमाणे होतात. आणि निसर्गाला किंवा प्रकृतीला किंवा जगताला प्रॉपगेट करायची इच्छा असते. सो प्रकृती वॉन्ट्स टू प्रॉपगेट. सो दिस प्रॉपगेशन इज डन थ्रू इन्स्ट्रुमेंट्स लाईक अस. म्हणजे एनी काइंड ऑफ जीव, कुठलाही प्रकारचा जीव जो आहे ना, तो जगताला पुढे घेऊन जात असतो. जगाचे जे नियम आहेत, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिपचे जे नियम आहेत किंवा कर्माचे जे नियम आहेत किंवा प्रकृतीमध्ये सुद्धा जे काही घडत असतं ते सगळे जे नियम आहेत, त्याच्यासाठी प्रकृतीमध्ये सचेतन पोर्शनची गरज आहे. तुम्ही प्रकृतीमधल्या प्रक्रियांबद्दल जर विचार केला, तर त्याच्यामध्ये समजा मनुष्य नसेल किंवा दुसरा कुठला प्राणी नसेल, तर वनस्पतीमध्ये सुद्धा चेतन शक्ती आहे ना. वनस्पतीमध्ये नसेल तरी सुद्धा मायक्रोव्स मध्ये आहे. सो ॲट द मायक्रोबियल लेवल ट्रान्सफॉर्मेशन इज हॅपनिंग ऑल द टाइम. हाऊ इज इट हॅपनिंग? अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ नेचर. निसर्गामध्ये ज्या ज्या प्रक्रिया घडत आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या प्रक्रिया निसर्गाला किंवा प्रकृतीला स्वतःला प्रॉपगेट करायचे म्हणून होत असतात. आणि आपल्याला असं वाटतं की आपण ते करतोय. म्हणजे आपल्याला विचार करा की बिफोर प्युबर्टी देर इज नो डिझायर इन द माइंड ऑफ द चाइल्ड, वेदर इट इज अ बॉय और अ गर्ल, टू प्रोक्रिएट. कारण की that stage has not come yet. Those hormones have not been secreted yet. परंतु त्या वयात आल्यानंतर पुरुष आणि स्त्री दोघांनाही असं वाटायला लागतं की आपली संतती व्हावी. दिस इज प्रोग्राम्ड बाय नेचर. दिस इज प्रोग्राम्ड बाय नेचर. परंतु आपल्याला असं वाटतं की आय एम द वन हु इज हॅव्हिंग चिल्ड्रन, आय एम द वन हु इज गिव्हिंग बर्थ टू चिल्ड्रन. असं नाही होत. द डिझायर टू प्रोक्रिएट इज ऑल्सो नॅचरल. द एबिलिटी टू प्रोक्रिएट इज ऑल्सो नॅचरल. म्हणजे प्रजननाची आपली जी क्षमता आहे ती आपण तयार नाही केली आहे. ती निसर्गाच्या कृपेने आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यानंतर द प्रोसेस ऑफ कन्सेप्शन, त्याच्यानंतर द जेस्टेशन ऑफ द फिटस, द बर्थ ऑफ द चाइल्ड, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी निसर्गाच्या नियमांप्रमाणे घडतात. कोणी अनम्यूट केलाय का? हा हा. बोला. नाही, आपण काय करू शकत नाही. नाही ना, डायजेशन कोण करतो? काहीच डायजेशन नाही कोण करू करतो? शकत. नाही नाही, आपण खाण्याची आपली जी मनातली इच्छा आहे ना किंवा भूक लागणं, हे आपल्या हातात नाहीये. हे भूक लागणं आपल्याला हे देखील डायजेशन आपलं. निसर्गाच्या हातात आहे. आणि भूक लागल्यानंतर गळण्याचं. आपल्या खाण्याची इच्छा होणं किंवा खाल्ल्यानंतर ती भूक शांत होणं,
आणि त्या अन्नाचं पचन संपूर्ण. होणं, या सगळ्या गोष्टी भगवंताच्या कृपेमुळे किंवा या सगळ्या गोष्टी हा. निसर्गाच्या नियमांप्रमाणे होत असतात. हम्म. परंतु आपल्याला असं वाटतं की मी खातो, मी पचवतो, असं आहे. त्यामुळे पुनर्जन्म येतो. मी हा, करतोय ही भावनामुळे काय आपण अडकलो. हा, तर ह्याच्यामुळे आपण अडकतो. हा जो जीवात्मा आहे, हा जीवात्मा इथे मी स्वतः हे करतोय ह्याच्यामुळे तो अडकतो. लेट अस गो फॉरवर्ड. ठीक आहे, यू कॅन अनम्यूट नाव. यू कॅन म्यूट नाव, सॉरी. गुड. सो अशा प्रकारच्या जीवलोकात तू मला अशा तऱ्हेने पहा की ज्याप्रमाणे चंद्र हा प्रतिबिंब रूपाने पाण्यात असून बिंब रूपाने पाण्याबाहेर आहे, त्याप्रमाणे पहा. सो इट्स ओनली अन अपिअरन्स, इट्स ओनली अन इल्युजन. ओके. पै काश्मीराचा रवा, कुमकुमावरी पांडवा, आणि का गमे लोहिवा, तो तरी नव्हे. अर्जुना, स्फटिकाचा तुकडा केशरावर ठेवला असता पाहणाराला तो तांबड्या रंगाचा आहे असं वाटतं, परंतु वास्तविक पाहिलेला असता तो तर स्फटिक स्वरूपाने तांबडा नाही. आता बघा की माझा हा जो शर्ट आहे हा पांढरा आहे. याच्या समोर मी समजा एखादं रंगीत काहीतरी ठेवलं. म्हणजे ही आता डब्बी तर ब्राऊन आहे ना, पण ह्याच्यामध्ये ते डब्बीमध्ये ऑलरेडी काहीतरी भरले आहे. पण हा जो रिकामा पोर्शन आहे वरचा, आहे बघा, इथला इथला जो वरचा पोर्शन आहे ना, त्याच्यातून तुम्ही बघायचा प्रयत्न करा. तर हा जो पोर्शन आहे माझ्या शर्टाचा याच्या मागचा, हा तांबडा आहे असं दिसतं, म्हणजे ब्राऊन आहे असं दिसतं. तर हा शर्ट कधी ब्राऊन झाला होता का? कधीच ब्राऊन नव्हता झाला. परंतु त्याच्या रिफ्लेक्शन मधनं आपण जेव्हा बघितलं ना, तेव्हा तो तांबडा आहे असं वाटलं. किंवा हा ॲक्च्युली दिस इज नॉट द करेक्ट एक्झाम्पल. करेक्ट एक्झाम्पल असं आहे की समजा ट्रान्सपेरंट, माझ्याकडे इथे काही नाही आहे आत्ता, पण ट्रान्सपेरंट समजा आपण पेला असेल, पेल्यामध्ये पाणी आहे समजा, सगळं ट्रान्सपेरंट आहे, ठीक आहे. तर तो पेला जर माझ्या शर्टासमोर ठेवला तर तो पेला पांढरा आहे असं दिसेल. परंतु समजा मी पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला असेल तर तो पेला पिवळा दिसेल. बिकॉज हे जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे त्याचा रंग ते घेत आहे. इन द सेम मॅनर हा जीवात्मा जो आहे तो या मनःषष्ठानींद्रियाणीचा आकार म्हणा किंवा कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याचे जे गुणधर्म आहे ते तो धारण करतो. आणि तो तसा आहे असं वाटतंय आपल्याला. सो इवन दो द क्रिस्टल इज क्लिअर, बिहाइंड दॅट इफ देर इज सॅफरन इट विल अपिअर टू बी सॅफरन. परमात्मा एकच आहे. प्युअर कॉन्शियसनेस इज वन. सो वेन दॅट प्युअर कॉन्शियसनेस इज रिफ्लेक्टेड थ्रू द इंद्रिय आणि मन, तेव्हा वेगळं काहीतरी दिसतं ना. ते जे वेगळं दिसतं त्याला जीवात्मा म्हणतात. तैसे अनादिपण न मोडे, माझे अक्रियत्व न खंडे, परी करता भोगता ऐसे आवडे, ते जाणगा भ्रांती. त्याप्रमाणे जरी जीवलोकाच्या व्यापारात मी सापडलोय असा भासलो, तरी माझा आरंभरहितपणा नाहीसा होत नाही. आणि त्याचप्रमाणे माझा अक्रियपणा म्हणजे कर्मरहितपणा देखील मोडत नाही. परंतु असं असूनही मी करता आहे, भोगता आहे असं जे वाटतं ती भ्रांती आहे असं समज. म्हणजे परमात्मा जो आहे तो न करताय न भोगताय. प्युअर कॉन्शियसनेस डझंट डू एनिथिंग. बट वेन प्युअर कॉन्शियसनेस इज रिफ्लेक्टेड थ्रू दिस पंचकोश, म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, ह्या पंचकोशामधून जेव्हा शुद्ध जाणीव जी आहे ती प्रतिबिंबित होते, तेव्हा जे दिसतं, जे भासतं, जे आहे असं वाटतं, त्याला जीवात्मा म्हणतात. आणि त्या जीवात्म्याला मीच हे सगळं करतोय असं वाटतं. हा विमूढात्मा आहे. सो अहंकार विमूढात्मा कर्ताहमिती म्हणते, हा हा आहे. द रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस हॅज द एबिलिटी टू थिंक दॅट इट इज द डुअर. दॅट इज द भ्रम. किंबहुना आत्मा चोखटू होऊनी प्रकृतीसी एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. फार काय सांगावं, निर्लेप जो आत्मा तो अविद्या कार्य जे शरीर त्याच्याशी एक होऊन शरीराचे धर्म आपल्या ठिकाणी पाहू लागतो. म्हणजे शरीराचे जे धर्म आहे जन्ममरणादी, त्याचा आपल्यावर अध्यास करतो. सो आपल्याला असं वाटतं की आपण हे मन आणि आपला हा देह वगैरे आहोत, त्यामुळे हा देह गेला की आपण मेलो असं आपल्याला वाटतं. कारण की हे शरीर म्हणजेच मी आहे असं मी मान्य केलंय. तर शरीर म्हणजेच मी असं असं तर नाहीच आहे. आपल्याला तर माहिती आहे की रोज रात्री आपण शरीर सोडून जातो आपलं. दिस बॉडी इज नॉट मी.
पै मनादी साही इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्ये ये माझी म्हणोनी होये व्यापारारूढ. मनासहित श्रोत्र आदी करून जी सहा ज्ञानेंद्रिय जी वास्तविक प्रकृतीची कार्य करीत असताना ती माझी आहेत म्हणून जीव व्यापार करण्यात प्रवृत्त होतो. ही इंद्रिय म्हणजे माझीच आहे असं आपल्याला वाटतं. आपली नाही आहेत ती, आपल्याला ही प्रकृतीने दिलेली आहेत. जैसे स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे मग तयाचे निधाविजे मोहे सैरा. ज्याप्रमाणे एखाद्या संन्याशाने स्वप्नामध्ये आपण आपलं कुटुंब व्हावं आणि मग त्या बायका मुलांच्या मोहाने इकडे तिकडे धावावं. म्हणजे आहे संन्यासी, परंतु स्वप्नामध्ये त्याला असं वाटलं की मी गृहस्थ झालो, मला बायका मुलं आहेत आणि त्यांच्या मागे मी पळतोय. त्याचप्रमाणे परमात्मा जो आहे तो मोहित झाला की हा देह म्हणजे मी असं मानायला लागला आणि मग जगामध्ये करता भोगता व्हायला लागला, म्हणजे काम करायला लागला आणि भोग करायला लागला. दिस इज व्हॉट हॅपन. हा जो जीवात्मा आहे इज ओनली अ रिफ्लेक्शन, दिस इज नॉट रिअल. तैसा आपलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिखा गमोनी पुढती ती भजे. त्याप्रमाणे आत्मा आपल्या मूळ स्वरूपाला विसरून आपणच प्रकृती म्हणजे शरीर आहोत असं समजून पुन्हा विषयोपार्जनद्वारा विषय उपार्जनद्वारा म्हणजे वी वॉन्ट टू ऑप्टेन विषय शरीरालाच भजतो. आपल्याला असं वाटतं की हा देह म्हणजे मी आहे, हे जग म्हणजे खरं आहे, म्हणून आपण जगातल्या गोष्टींच्या मागे पळतो आणि त्या प्राप्त करायचा प्रयत्न करतो. दिस इज द जीवात्मा होड, क्लासिक विमूढ जीवात्मा. मनाच्या रथी वळघे श्रवणाची आद्वारे निघे मग शब्दाची आरी घे राना माझी. जीवात्मा मनाच्या रथावर आरूढ होऊन मनाचा आश्रय करून श्रवणेंद्रियांच्या द्वाराने निघतो आणि मग शब्दांच्या रानात प्रवेश करतो. हा जो जीवात्मा आहे ही गोज आउट थ्रू द इयर इन टू द वर्ल्ड ऑफ साऊंड, इन टू द जंगल ऑफ साऊंड असले त्याच्यात. तोची प्रकृतीचा वागोरा त्वचेची मोहरा आणि स्पर्शाची घोरा वना जाय. तोच प्रकृतीचा लगाम त्वचेकडे वळवून मग स्पर्श विषय रूपी भयंकर रानात जातो. स्पर्श विषय रूपी जे रान आहे ते फार भयंकर आहे. सो द प्लेजर ऑफ द स्किन इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह. त्याचं उदाहरण आपल्याला काय दिलं होतं मागे? हत्तीचं दिलं होतं ना. की हत्ती कसा स्पर्शसुखासाठी जेव्हा हत्तीणीच्या मागे जातो तेव्हा कसा तो खड्ड्यात पडतो, त्याचप्रमाणे स्पर्शेंद्रिय जे आहे त्याच्या मोहात किंवा त्याच्या आसक्तीमध्ये आपण जेव्हा पडू तेव्हा आपण सर्वनाशाच्या वाटेने जायला लागू. तोच कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. कोणा एका वेळेला नेत्रांच्या द्वारा बाहेर पडून रूपाच्या डोंगरावर मुकाट फिरतो अथवा जिव्हाद्वारे बाहेर पडून रसाची दरी म्हणजे पोट भरायला लागतो. तर जर मन एकेका इंद्रियाच्या मागे गेलं तर मग त्या त्या विषयांच्या मागे तो पळून आणि तिथे जाऊन तो अडकतो. का रसनेची आवाटा निघोनी गा सुभटा रसाचा दरकुटा भरोची लागे. अर्जुना अर्जुना जिव्हाद्वारे बाहेर पडून रसाची दरी म्हणजे पोट भरावा लागतो. ना तरी येणेची घ्राणे जे देहांशू करी निघणे मग गंधाची दारुणे आडवे लंगी. अथवा याच नाकाच्या द्वाराने देहाचा स्वामी जो जीव तो बाहेर निघतो आणि मग गंध विषयीची भयंकर राने ओलांडतो. सो वी गेट स्टक इन द जंगल ऑफ विषय. बाहेरचं जग आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आकर्षित करतात ते म्हणजे जंगल आहे असं समजा तुम्ही. आणि त्या जंगलामध्ये आपलं मन इंद्रियांच्या मार्फत जाऊन अडकतं की मला शब्द पाहिजे, स्पर्श पाहिजे, रूप पाहिजे, रस पाहिजे, गंध पाहिजे आणि त्याचे जे रिस्पेक्टिव्ह विषय आहेत त्याच्यामध्ये आपण अडकतो. दिस इज द क्लासिक मोहित जीव. ऐसेनी देहेंद्रिय नायके धरुनी मन जवळिके भोगीजती शब्दाधिके विषय भरणे. अशा तऱ्हेने देह आणि इंद्रिय यांचा स्वामी जीव तो मनाला हाताशी धरून शब्दाधिक विषयांचा समुदाय भोगतो. सो दॅट इज हाऊ धिस जीवात्मा विल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स प्रकृती अँड ही विल स्टार्ट एन्जॉईंग अँड सफरिंग. असा हा जो जीव आहे हा जीव पण सनातनच आहे. सनातन म्हणजे
इटर्नल, बियॉन्ड टाइम. हा जीव जर परमात्म्याचं रिफ्लेक्शन असेल, तर जीव पण सनातनच असेल ना. की आपण समजा आरशासमोर उभं राहिलो, तर आरशामधलं जे प्रतिबिंब आहे ते आपण असेपर्यंत दिसेलच ना. सो द प्रतिबिंब इज ऑल्सो इटर्नल. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. आणि हा जो जीव आहे हा प्रकृतीमध्ये जो अडकलेला आहे, तो ह्याच्यातनं बाहेर निघण्याचा काही चान्स नाही. जोपर्यंत तो स्वतःला जीव मानताय तोपर्यंत. जोपर्यंत मी स्वतःला जीव मानेन, तोपर्यंत प्रकृतीमध्ये मी 100% सनातन, नेहमीसाठी अडकलेला राहीन. दॅट इज व्हॉट दिस वर्स मीन्स. एनी क्वेश्चन्स, कॉमेंट्स, सजेशन्स? ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षति. मन आणि इंद्रिय यांच्या मार्फत तो या प्रकृतीमध्ये जाऊन आसक्त होतो आणि अडकतो. लेट्स गो टू द नेक्स्ट वन. प्रभुपाद काय म्हणतात 8व्या श्लोकामध्ये? शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधान इवाशयात. तर याचा अर्थ हा आहे की द लिव्हिंग एंटिटी इन द मटेरियल वर्ल्ड कॅरीज हिज डिफरंट कन्सेप्शन्स ऑफ लाईफ फ्रॉम वन बॉडी टू अनदर as the air carries aromas. Thus, he takes one kind of body and again quits it to take another. तर ह्याच्यामध्ये द वे इट इज रिटन, आपल्याला काय वाटेल की हा जो जीव आहे, हा जीव आपल्या सगळ्या वासना एकत्रित करून हा देह सोडून पलीकडच्या देहामध्ये जाईल आणि त्या देहामध्ये जाऊन त्या वासना पुन्हा सुरू होतील. म्हणजे समजा आपल्या हातात हा एक डिव्हाइस आहे. ह्या डिव्हाइसमधलं सगळं मटेरियल जे आहे, सगळं सॉफ्टवेअर जे आहे किंवा सगळी मेमरी जी आहे ती इट इज इन द क्लाउड. सो व्हेन धिस डिव्हाइस बिकम्स डिफंक्ट, आपण हे फेकून देऊ, दुसऱ्या डिव्हाइसमध्ये जाऊ, पण तिथे तेच सगळं पुन्हा अपिअर होईल ना. सो व्हॉट एव्हर वी हॅव लेफ्ट इन दिस डिव्हाइस बिकॉज इट इज ऑलरेडी स्टोअर्ड इन द क्लाउड, इट विल गो इन टू अनदर डिव्हाइस. म्हणजे इथल्या सगळ्या वासना घेऊन आपण पलीकडे जाऊ आणि मग दुसऱ्या देहामध्ये त्या वासनांची पूर्ती करू. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधानि वाशया. ज्याप्रमाणे वायू गंध घेऊन आपल्यासोबत जातो इकडून तिकडे, त्याचप्रमाणे हे मन जे आहे हे सगळ्या वासना घेऊन पलीकडे जातं. वासना आणि वास आणि गंध या सगळ्या गोष्टी सिनॉनिमस असतात ना आपल्या मराठी शब्दात, मराठी भाषेमध्ये. वासना, वास आणि गंध या तिन्ही गोष्टी सिनॉनिमस आहे. ज्याप्रमाणे वायू गंधाला घेऊन जातो, त्याप्रमाणे हा जीव जो आहे ना आपल्या सगळ्या वासना घेऊन या देहातनं दुसऱ्या देहात जातो. दिस इज द स्टोरी. आता ही सगळी स्टोरी आहे, ही उलगडते. बघू आपण काय होतं पुढे या स्टोरीमध्ये. पुष्पादिकातुनी वारा गंधके चुनी घेत असे, तशी घेऊनी ही सर्व देह सोडी धरी प्रभू. तशी घेऊनी ही सर्व देह सोडी धरी प्रभू. हा देह आणि ह्या देहामधल्या आपल्या ज्या वासना, म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या ज्या वासना आपण या देहामध्ये पूर्ण करू शकलो नाही त्या त्या घेऊन आपण पलीकडच्या देहामध्ये जातो. म्हणजे कसं आहे बघा की माझ्या मनामध्ये अनेक इच्छा आहेत, परंतु आता हा जो देह आहे ना, हा देह त्या इच्छा पूर्ण करण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. परंतु मनामधल्या इच्छा तर कायम आहे. त्यामुळे मग हे मॉडेल सोडा, दुसरं मॉडेल पकडा. बिकॉज दिस मॉडेल हॅज नाव बिकम ऑब्सोलीट. हा देह सोडून द्या, दुसऱ्या देहामध्ये जा, त्या वासना तिकडे पूर्ण करा. तर पुन्हा जर देह नको असेल, पुन्हा जर जन्म मरणाच्या फेऱ्यातनं आपल्याला जावंसं वाटत नसेल, तर ह्या जन्मामध्ये हा देह सोडण्यापूर्वी आपल्या मनामधल्या इच्छा शून्य झाल्या पाहिजे. देह जाण्यापूर्वी जर इच्छा गेल्या, तर त्याच्यानंतर जोपर्यंत देह राहील तोपर्यंत जीवनमुक्त राहील. आणि जर देह सुटताना इच्छा पूर्ण झालेल्या नसतील, तर मग तो बद्ध आहे जीवात्मा, आणि मग तो दुसरा देह धारण करेल, करेलच. देर इज नो डाऊट अबाउट इट. व्हॉट डज किशोरजी हॅव टू से अबाउट दिस? लेट्स सी इन मुक्तछंद. ही सेज, जीव सोडी शरीर मृत्यूपश्चात मग प्रवेशी नवीन शरीरात नेई मन इंद्रिये सहा सोबत जसा सुगंध जाई वाऱ्या संगत. ज्याप्रमाणे वाऱ्यासंग सुगंध जातो त्याप्रमाणे
हा जो जीव आहे हे सगळ्या आपल्या वासना घेऊन पलीकडे जाईल. शरीरासी सोडून जावे जीवाने, धरावे शरीरासी दुसऱ्या तयाने. मना इंद्रियासोबती घेत जाई, सुगंधासी संगे जसा वायू नेई. वायू जसा गंध घेऊन जातो तसं आपण हा देह सोडून दुसरीकडे जाऊ आणि मग तिथे सगळ्या वासना तिथे असतीलच आपल्यासोबत. जे नवीन जन्मातले नवीन शरीर पावतो आणि जे पूर्वीच्या जन्मातले जीर्ण शरीर टाकून देतो त्यामध्ये आणि त्यामधून तो जीवरूपी ईश्वर गंधाश्रयापासून म्हणजे पुष्पादिकांपासून वायू ज्याप्रमाणे गंध नेतो त्याप्रमाणे ही इंद्रिय घेऊन जातो. हा जो ईश्वर आहे जीवरूपी ईश्वर हा इकडून तिकडे जातो असं सांगितलंय. ओके. परी करता भोगता ऐसे, हे जीवाचे तैची दिसे, जे शरीरी का पैसे एका धिये. परंतु करता भोगता अशी जीवाची स्थिती तेव्हाच दिसते की जेव्हा तो जीव कर्मानुसार एखाद्या स्थूल देहात प्रवेश करतो. ती दोन जन्मांच्या मध्ये जी गॅप आहे त्या गॅपमध्ये काहीच दिसत नाही आपल्याला. त्यामुळे करता भोगता पण जे आहे ना त्याच्यासाठी हा देह असणं फार आवश्यक आहे. अनलेस यू हॅव अ बॉडी यू विल नॉट बी एबल टू डू एनिथिंग. ज्यांना असं वाटतं ना की हा देह सोडल्यानंतर आपण स्वर्गात जाऊ आणि स्वर्गामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे भोग करायला मिळतील, जर शरीरच नसलं तर भोग कसे करू आपण? हाऊ विल वी एन्जॉय? सो जोपर्यंत आपल्याला देह मिळत नाही तोपर्यंत करता भोगता पण शक्यच नाही. करता भोगता अशी जीवाची स्थिती तेव्हाच दिसते की जेव्हा तो जीव कर्मानुसार एखाद्या स्थूल देहात प्रवेश करतो. जैसा आथिला आणि विलासिया, तैची ओळखो ये धनंजया, जै राज सेव्या ठाया वस्ती सीजे. अर्जुना, जसा एखादा पुरुष ऐश्वर्य संपन्न आणि विलासी आहे हे तेव्हाच ओळखता येतं की जेव्हा तो एखाद्या अशा राजधानीच्या ठिकाणी राहायला येतो. तेव्हाच तर आपल्याला दिसेल ना की हा किती अय्याश आहे ते म्हणून. हं? तैसा अहंकर्तृत्वाचा वाढू, का विषयेंद्रियाचा धुमाडू, हा जाणीजे ते निवाडू, हे जे देह पाविजे. त्याप्रमाणे अहंकाराचा आधिक्य किंवा विषय आणि इंद्रिय ह्यांचा धुमाकूळ यांची स्पष्टता त्याच वेळेला दिसून येते की जेव्हा जीवाला कर्मानुसार एखादा स्थूल देह प्राप्त होतो. सो इट विल हॅपन ओनली व्हेन वी हॅव अनदर बॉडी. तेव्हाच हा कर्ताभाव आणि भोक्तृत्व भाव ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला अपियर होतील, दिसायला लागतील. अथवा शरीराते सांडी, तरी इंद्रियांची तांडी, हे आपण यासवे काढी घेऊनी जाय. अथवा जीव जेव्हा एका शरीराला लागतो तेव्हा तरी तो आपल्याबरोबरच या इंद्रियांचा समुदाय ह्या शरीरातून काढतो आणि व आपल्याबरोबरच तो इंद्रिय समुदाय दुसऱ्या शरीरात घेऊन जातो. इंद्रिय समुदाय म्हणजे ज्ञानेंद्रिय बेसिकली, नॉट द कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय इथेच राहतात किंवा एक्सटर्नल जे ग्रोस पोर्शन ऑफ अवर इंद्रिय जे आहे ते इथेच राहतं. आणि जो सटल पोर्शन आहे, जो सूक्ष्म तत्व आहे ज्याचं इंद्रियांचं, ते सगळं आपल्यासोबत जातं पलीकडच्या देहामध्ये. जैसा अपमानिला अतिथी, ने सुकृताची संपत्ती, का साई खडेयाची गती सूत्र तंतू. अपमान केलेला अतिथी ज्याप्रमाणे अपमान करणाऱ्याची पुण्यरूप संपत्ती घेऊन जातो किंवा दोरा तुटला असता तो सूत्रधार कळसूत्री बाहुल्यांची गती हळणं चालणं घेऊन जातो. हं? दोरा तुटला असता तो सूत्रधार जो आहे तो कळसूत्री बाहुल्यांची गती म्हणजे हळणं चालणं घेऊन जातो. तुम्ही बघा की कळसूत्रीच्या बाहुल्या असतात ना म्हणजे कठपुतली, त्याचा समजा दोरा तुटला तर ह्या पुतळ्याचं जे हळणं चालणं आहे ते बंद होऊन जाईल आणि हे हळणं चालणं जो सूत्रधार आहे तो घेऊन जाईल ना पलीकडे. त्याला जेव्हा दुसरी पुतळी मिळेल तेव्हा ते दुसरं हळणं चालणं सुरू होईल. किती चांगली चांगली उदाहरणं दिली पहा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला. नाना मावळतेनी तपने, नेई जेती लोकांची दर्शने, हे असो धृती पवने नेई ते नेई जे जैसी. अथवा मावळत्या सूर्याकडून ज्याप्रमाणे लोकांच्या दृष्ट्या नेल्या जातात, सूर्य मावळल्यानंतर आपल्याला दिसणं बंद होतं. हा दृष्टांत राहू दे, वाऱ्याकडून जसा सुवास नेला जातो
त्याप्रमाणे तेवी मनषष्ठायया इंद्रिया ते धनंजया देहराजूने देहापासूनी गेला. त्याप्रमाणे अर्जुना देहराज जो जीव तो एका देहातून बाहेर पडला असता आपल्याबरोबर मनासह पाच ज्ञानेंद्रिय नेतो. ह्याच्या पलीकडचं करायचंय का की ह्याच्यावर चिंतन करायचं तुम्हाला थोडंसं? यू वॉन्ट टू से समथिंग अबाउट दिस? कसा जीव एका देहातनं दुसऱ्या देहात जातो आणि आपल्यासोबत सगळ्या वासना घेऊन जातो? ही सगळी जीवाची गोष्ट आहे. हा जीव जो आहे ना, हा माझा सनातन अंश आहे. तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, आपल्या इथल्या वासना तिकडल्या शरीरामध्ये घेऊन जातो. दॅट इज द स्टोरी. मग काय होतं? श्रोत्रंचक्षुस्पर्शनंच रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयान उपसेवते. म्हणजे द लिव्हिंग एंटिटी दस टेकिंग अनदर ग्रोस बॉडी ऑप्टेन्स अ सर्टन टाइप ऑफ इयर, आय, टंग, नोज अँड सेन्स ऑफ टच. शब्द स्पर्श रूप रसगंध विच आर ग्रुप्ड अबाउट द माइंड. ही दस एन्जॉईज अ पर्टिक्युलर सेट ऑफ सेन्स ऑब्जेक्ट्स. आणि मग पलीकडच्या शरीरात गेल्यानंतर तो पलीकडच्या देहामधली जी इंद्रिय असतील त्यांचा करतो किंवा उपभोग घेतो. श्रोत्र जिव्हा त्वचा चक्षु घ्राण आणि कते मन ह्या सर्वास अधिष्ठूनी ते ते विषय सेवितो. त्यांचे त्यांचे जे विषय असतात ते तो सेवितो, म्हणजे त्यांचं सेवन करतो. ही एन्जॉईज देम. मुक्तछंदामध्ये काय म्हणतात? नेत्र त्वचा कान जीभ नाक व मन ही इंद्रिये जीवासाठी विषय भोगण्यासाठी असावीची पंचेंद्रिये तीची जाण त्वचा नाक डोळे तशी जीभ कान मनासोबती इंद्रिये हीच पाची जीवा देत भुक्तीची ती विषयांची. ही जी इंद्रिय आहे ती आपल्याला पलीकडच्या जगामध्ये गेल्यानंतर, पलीकडच्या लोकांमध्ये, पलीकडच्या देहामध्ये गेल्यानंतर तिथला आनंद घेण्यासाठी, तिथलं सुख मिळवण्यासाठी आपल्याला मदत करतील. राईट? श्रोत्र चक्षु त्वग जिव्हा आणि घ्राण तसंच मन ह्यांचा अंगीकार करून म्हणजे ती पुन्हा मांडून हा आत्मा शब्दादी विषयांचा उपभोग घेतो. ही विल एन्जॉय ऑल द ऑब्जेक्ट्स इन द वर्ल्ड. मग येथ अथवा स्वर्गी जेथ जे देह आपंगी तेथ तैसेची पूर्ती पांगी मना अधिक. मग इहलोकी अथवा स्वर्गात म्हणजे इथे किंवा स्वर्गात जो तो जीव जिथे ज्या देहाचा आश्रय करतो म्हणजे ज्या देहामध्ये जातो तिथे त्या देहात मनादिकांचा पुन्हा तसाच विस्तार करतो. सो ज्याप्रमाणे आपण ह्या शरीरामध्ये मन आणि इंद्रिय यांचा विस्तार केलेला आहे, कशा करता? विषयांचा उपभोग घेण्यासाठी. त्याचप्रमाणे दुसऱ्या शरीरामध्ये सुद्धा तो आत्मा जो आहे तो सगळ्या इंद्रियांचा वापर करून आणि विषयांचा उपभोग घेतो. जैसा मालवलिया दिवा प्रभेसी जाय पांडवा मग उजळी जे तेथ तेधवा तैसाची फाके. अर्जुना, जसा दिवा मालवला असताना तो प्रभेसह जातो आणि मग लावला असताना त्यावेळी लावलेल्या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच प्रकाशतो. सो एका देहातनं आपण गेलो, ज्योत आपली विझली असं आपण समजू, आणि मग दुसऱ्या देहामध्ये आपण पुन्हा जन्म घेतला, मग त्या ठिकाणी तो पूर्वी प्रकाश प्रमाणेच प्रकाशतो. सो ही विल अगेन अपियर टू बी द सेम और सिमिलर ॲज ही वॉज बिफोर. तरी ऐसे सिया राहाटी अविवेकाची अविवेकियांचे दिठी येतुले हे किरीटी गमेची घा. परंतु अर्जुना, अशा या व्यवहारामध्ये अविचारी लोकांच्या दृष्टीला एवढं हे वाटतंच. काय वाटतं? जे आत्मा देहासी आला आणि विषयो येण्याची भोगिला अथवा देहो निघेला हे साचची मानती. की आत्मा म्हणजे आत्मा देहाला आला म्हणजे जन्माला आला आणि आत्म्यानेच विषय भोगला किंवा आत्माच देहातून गेला, हे सर्व तो खरं मानतो. एरवी येणे आणि जाणे का करणे हा भोगणे हे प्रकृतीचे तेणे मानी येले. सहज विचार करून पाहिलं तर जन्माला येणं किंवा मरणं अथवा कर्म करणं आणि कर्माचं फळ सुख दुःख ते भोगणं हे धर्म म्हणजे प्रकृतीचे म्हणजे देहाचे असताना तो अविचारी मनुष्य ते आत्म्याचे धर्म आहे तसं मानतो. सो दॅट इज अवर मिस्टेक. तर ही चूक आपण कशी टाळावी त्याच्यासाठी ह्याच्यानंतरचा श्लोक आहे, तर हा आपण करूच आज.
उत्क्रामन्तं सितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. The foolish cannot understand how a living entity can quit his body, nor can they understand what sort of body he enjoys under the spell of the modes of nature. But one whose eyes are trained in knowledge can see all this. गीतामध्ये काय म्हणतात विनोबा? म्हणतात की सोडितो धरितो देह भोगितो गुणयुक्त परी न पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती. हा जो शरीर सोडणारा धरणारा आहे हा विमूढ लोकांना दिसू नाही शकत, परंतु जे ज्ञानी आहेत त्यांना तो दिसू शकतो. तर जीवात्मा अशरीर वा शरीरात त्रिगुणांमुळे असे सुखदुःख भोगत परी न जाणती अज्ञानी त्यासी दिसे मात्र ज्ञानचक्षुंनी ज्ञानांसी. जे ज्ञानी आहेत त्यांनाच फक्त तो दिसतो किंवा त्याचं स्वरूप काय आहे कळतं. जीवात्मा हे तर झालं ना आपला. लेट्स गो इनटू वृत्तबद्ध. असो तोची आत्मा शरीरात जेव्हा असो विषयासीच भोगी तेव्हा शरीरासी सोडून ही जात तेव्हा दिसेना विना ज्ञानचक्षुची केव्हा. जर आपल्याजवळ ज्ञानचक्षु नसतील, ज्ञानचक्षु म्हणजे काय की दिस अंडरस्टँडिंग, आपल्याला गीता जे शिकवते ते अंडरस्टँडिंग जे आहे ते जर आपल्याला कळलं तर मग आपल्याला हा जीव कोण आहे आणि प्रकृती काय आहे या दोन मधला भेद व्यवस्थित कळेल. नाही. So let me share the screen again. We want to see what Dhaneshwar Maharaj has to say. शरीर सोडून जात असताना, शरीर म्हणजे किंवा शरीर धरून राहत असताना, उत्क्रामंतम अथवा स्थितम, विषयांचा उपभोग घेत असताना, म्हणजे सुखादी गुणांनी युक्त असता, ह्याला म्हणजे आत्म्याला देहाहून वेगळा असा अज्ञानी पाहू शकत नाही. पण ज्ञानरूपी चक्षुने युक्त असलेले पाहतात. आता ह्याच श्लोकावर थोडंसं आपण चिंतन करू. याच्यावर ऍक्च्युली ज्ञानेश्वरांनी वेगळ्या ओव्या 10 आणि 11वर एकत्र लिहिल्या आहेत. त्यामुळे 11वा श्लोक पण बघू आणि बघू की 11वा आणि 10वा आणि 11व्याच्या ज्या ओव्या आहेत त्या एकत्र बघता येतील का. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृत आत्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. The endeavoring transcendentalists who are situated in self realization can see all this clearly, but those whose minds are not developed and who are not situated in the self realization cannot see what is taking place, though they may try. आपण प्रयत्न करून देखील आपल्याला हे कळत नाही की काय चाललंय. योगी यत्न बळे ह्यास पाहते हृदयी स्थित चित्तहीन अशुद्धात्मे प्रयत्नेहीन पाहती. योगी यत्नबळाने याला पाहू शकतो, परंतु चित्तहीन जे अशुद्धात्मे असतात त्यांना प्रयत्न करून देखील हे दिसत नाही. व्हॉट डज किशोरजी हॅव टू से अबाउट दिस? जे योगी सतत प्रयत्न करती आत्म्यासी शरीरी पाहती जरी चित्त नसे शुद्ध त्यांचे मग यत्न व्यर्थ जाती त्यांचे. असावे शरीरात वस्ती सत्याने दिसे तो हि योगी जनासी प्रयत्ने परंतु नसे शुद्धी चित्ता जयांच्या पडेना प्रयत्ने ही दृष्टी सत्यांच्या. ज्यांना चित्तशुद्धी पूर्ण झालेली नाही आहे ज्यांची, त्यांना हा जीवात्मा किंवा हा जो आत्मा आहे जो हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो म्हणजे काय आहे हे कळणारच नाही. So our mind has to be very pure if we want to understand any of these things. Let us see what Dhaneshwar Maharaj has to say. परी देहाचे यापैकी यत्न करणारे योगी जे असतात ते ह्याला म्हणजे आत्म्याला स्वतःमध्ये स्थित असा पाहतात. यत्न न करणारे पण ज्यांचं मन संस्कृत नाही, ज्यांना वैराग्य नाही, असे अविवेकी लोक जे आहेत ते यत्न करून देखील आत्म्याला पाहू शकत नाहीत. तर तुम्हाला जर आत्मदर्शन व्हावं असं वाटत असेल तर तुमचं चित्त शुद्ध असणं आवश्यक आहे. अनलेस युअर माइंड इज प्युअर यू कॅनॉट इवन अंडरस्टँड एनी ऑफ दीज थिंग्स. परी देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे तिये चळवळेचे नि लोभे आला म्हणती.
परंतु लहानसा देह उत्पन्न झाला आणि त्या देहाच्या ठिकाणी चेतना प्रगट झाली की त्या हालचालीच्या योगाने आत्मा जन्मास आला असं म्हणतात. तैसेची तया संगती इंद्रिये आपुलाल्या अर्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगणे जया. त्याप्रमाणे ज्या त्या चेतनेच्या म्हणजे जीवाच्या संगतीने इंद्रिये आपापल्या विषयात व्यवहार करतात. अर्जुना, त्या व्यवहार करण्यालाच जे अविचारी लोक आहेत ते जीवाचे भोगणे आहे असं म्हणतात. चांगले किंवा वाईट दोन्ही प्रकारचे भोग हे जीवाला मिळतात किंवा हे जीवाला एन्जॉय किंवा सफर करायला लागतात असं म्हणतात. पाठी भोग क्षीण पैसे देह गेलिया ते न दिसे तेथे गेला गेला ऐसे बोभा तिगा. नंतर भोग क्षीण झाल्यावर देह आपोआप पडला म्हणजे ती हालचाल दिसली नाही की त्यावेळी अर्जुना आत्मा गेला गेला असं ओरडतात. पै रुखू डोलतू देखावा तरी वारा वाजतू मानावा रुखू नसे तेथे पांडवा नाही तोगा. झाड हलत असताना पाहावं तर वारा वाहतो असं मानावं. अर्जुना, जिथे झाडच नाही तिथे तो वारा नाही की काय? का आरसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ जे की देखिजे तरी तेधवांची जाले मानिजे काय आधी नाही. अथवा आरसा समोर ठेवावा आणि त्यात आपल्याला प्रतिबिंबाला पाहावं तेव्हाच आपण उत्पन्न झालो असं मानावं. तर त्याच्या म्हणजे आरसा पाहण्याच्या पूर्वी आपण काही नाही केलं का? आपण काही नाही काय? का परता केलिया आरिसा लोपू झाला तसा तया आभासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चय योग करावा. अथवा आरसा बाजूला केल्यावर आणि त्या आरशातील प्रतिबिंबाचा लोप झाल्यावर मग आपण स्वतः नाही असा निश्चय करावा की काय? शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा का चंद्री वेगू अभ्राचा अरो पिजे. वास्तविक पाहिलं तर शब्द हा तर आकाशाचा गुण आहे, परंतु मेघाच्या कपाळावर हाणला जातो. म्हणजे त्या शब्दाचा आरोप मेघावर केला जातो. आकाशामधनच आवाज निघतो पण आपण असं म्हणतो की हा आवाज ढगांमुळे निघाला. अथवा चंद्रावर ढगाच्या वेगाचा आरोप केला जातो. हं? आपल्याला ढग वेगाने चालताना दिसतात परंतु आपल्याला असं वाटतं की चंद्र चालतोय. दिस अनदर ऑप्टिकल इल्युजन. तैसे होईजे जाईजे देहे ते आत्मसत्ते अविक्रिये निष्ठकिंती का मोहे आंधळे ते. त्याप्रमाणे देहाने उत्पन्न व्हावं आणि नाश पावावा. ते देहाचं उत्पन्न होणं आणि नाश पावणं हे लोक विकाररहित अशा आत्मसत्तेवर ते आंधळे अविचारी लोक भ्रमाने निश्चयपूर्वक आरोपित करतात. ओके. जे भ्रमानी आंधळे झालेत लोक किंवा अविचारी झालेले आहेत ते काय म्हणतात की देहाने उत्पन्न व्हावं आणि नाश पावावं. आणि हे जे देहाचं उत्पन्न होणे आणि नाश पावणं जे आहे तेच आत्मसत्तेवर आंधळे लोक निश्चयपूर्वक आरोपित करतात. सो द वन हू इज डिल्युडेड, द वन हू इज ब्लाइंड, ही विल सुपरइम्पोज ह्या देहाचं येणं जाणं आत्म्यावर आरोपित करतील. म्हणजे मग आपल्याला काय वाटेल की मीच जन्माला आलो आणि मीच मेलो. हा आहे भ्रम. आंधळे लोक, अविवेकी लोक, अविचारी लोक ह्या प्रकारचा भ्रम पाळतील. येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती. त्या ठिकाणी म्हणजे जन्म मरणादी विकार होत असताना आत्मा म्हणजे जीवात्मा आत्म्याच्या ठिकाणी पाहावा म्हणजे जीवात्मा हा निर्विकार ब्रह्म आहे असं समजावं. आणि देहाचे धर्म म्हणजे जन्म मरणादी विकार हे सगळे देहाच्या ठिकाणी पाहावेत. तर जन्म आणि मृत्यू हा देहाचा होतोय, आत्म्याचा नाही होत आहे, जीवात्म्याचा पण नाही होत आहे. म्हणजे ते जन्म मरणादी विकार देहाचे आहेत असं समजावं. असे पाहणारे म्हणजे जाणणारे ते वेगळेच आहेत असं समज. ज्ञाने का जयाचे डोळे देखोनी न राहती देखींचे खोळे सूर्यरश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसी. ज्यांच्या दृष्टी देहाला पाहून ज्ञानाच्या योगाने देहाच्या आकारावर थांबत नाहीत तर देहाचं निरसन करून आत्म्याला स्पर्श करते. ते कसं तर ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याची किरण अणकुचीदार असतात, मी ती बोचतात.
ती मेघांच्या फळीला भेदन करून ज्याप्रमाणे बाहेर येतात, त्याप्रमाणे तैसे विवेकाचे निपैसे, जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे, ते ज्ञानिये देखती ऐसे आत्म याते. तसं विवेकाच्या विस्ताराने ज्या ज्ञानी लोकांची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निसंशय स्थिर होते. परंतु ते म्हणजे आकाश खरोखर तुटून समुद्रात पडलं असं नाहीये. हे निश्चय ओळखता येतं. म्हणजे आपल्याला समजा आपण समुद्रावर असलो, आपल्याला असं वाटेल की आकाश समुद्राला जाऊन मिळालेलं आहे. ऑप्टिकल इल्युजन. परंतु तसं नसतं. आकाशामध्ये आणि समुद्रामध्ये तेवढंच अंतर आहे. आकाश डज नॉट मर्ज इन द समुद्र, राईट. जैसे तारांगणी भरले, गगन समुद्री बिंबले, परी ते तुटोनी नाही पडले, ऐसे निवडे. ज्याप्रमाणे नक्षत्रांनी भरलेलं आकाश समुद्रात प्रतिबिंबित होतं, परंतु ते आकाश खरोखर तुटून समुद्रात नाही पडत, असं निसंशय ओळखता येतं. ते प्रतिबिंब आहे असं कळतं आपल्याला. गगन गगनीची आहे, हे आभासे तेवाये, तैसा आत्मा देखती देहे गवसी लाही. आकाश आकाशाच्याच ठिकाणी आहे, हे प्रतिबिंब भासतं ते मिथ्या आहे. त्याप्रमाणे जे ज्ञानी आत्मा देहात सापडला असतानाही तो देहाहून वेगळा आहे, असं म्हणजे आत्म्याच्याच ठिकाणी आत्मा आहे, तो देहात वास्तविक सापडलेलाच नाही असं जाणतात. ते खरे ज्ञानी आहेत. विमूढा नानुपश्यंती, जे विमूढ आहेत त्यांना हे कळणारच नाही. खळाळ्याच्या लगबगी, फेडूनी खळाळ्याच्या भागी, देखीजे चंद्रिका का उगी चंद्री जेवी. खळखळ वाहणाऱ्या पाण्याची चंचलता, खळखळ वाहणाऱ्याच्या पाण्याच्या ठिकाणी आहे, असं समजून आता त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यात प्रतिबिंबित झालेलं चांदणं जरी चंचल दिसलं तरी ते चांदणं हे चंद्राच्या ठिकाणी स्थिर आहे असं आपल्याला माहिती असतं. तसं पाहावं. तसा हा आत्मा जो आहे ना तो स्थिरच आहे, तो कुठून कुठे जात नाही. का नाडरची भरे शोषे, सूर्य तो जैसा तैसाची असे, देह होता जाता तैसे देखती माते. हं? अथवा पाण्याचं डबकंच भरतं आणि वाळतं, आणि सूर्य जरी त्या डबक्यात प्रतिबिंबित झालेला आहे, तरी तो सूर्य आपणच आपल्याच ठिकाणी आहे तसाच आहे. त्याप्रमाणे देह उत्पन्न होत असताना आणि नाश पावत असताना ते ज्ञानी मला तसा पाहतात. म्हणजे देहाच्या उत्पत्तीबरोबर मी उत्पन्न होत नाही आणि देहाच्या नाशाबरोबर मी नाश पावत नाही, तर मी आहे असाच आहे, असं ज्ञानी लोक मला जाणतात. सो द पीपल हू आर वाईज, दे विल नो की देह जेव्हा नष्ट होतो तेव्हा आत्मा नष्ट होत नाही, तो वेगळा आहे देहापेक्षा. घटू मठू घडले, तेची पाठी मोडले, परी आकाश ते संचले, असं त्याची असे. घट आणि मठ हे तयार केले आणि नंतर मोडून टाकले, परंतु घटाबरोबर त्याच्यातलं आकाश, आकाश न होता, न मोडता भरलेलं तसंच आहे. तैसे अखंडे आत्मसत्ते, अज्ञानदृष्टी कल्पिते, हे देहची होते जाते जाणती पुढे. त्याप्रमाणे अखंड म्हणजे त्रिकाला बाधित आत्मसत्तेवर अज्ञान दृष्टीने कल्पिलेले हे देहच उत्पन्न होतात आणि नाश पावतात, व आत्मा आहे तसंच आहे. लोक पक्के जाणतात, हे ते ज्ञानी लोक पक्के जाणतात. चैतन्य चढे ना बोहटे, चेष्टविना चेष्टे, ऐसे आत्मज्ञाने चोखटे, जाणती ते. चैतन्य वाढत नाही किंवा कमी पण होत नाही, आणि ते कोणाला कर्म करायला लावत नाही अथवा स्वतः कर्म करत नाही, असं ते ज्ञानी लोक शुद्ध आत्मज्ञानाने जाणतात. आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणूही उगाणा घेईल, सकळ शास्त्रांचे देईल येईल सर्वस्व हाता. आणि ज्ञानही आपल्या स्वाधीन होईल, बुद्धी ही सृष्टीतील परमाणूंचा देखील हिशोब देईल, आणि सर्व शास्त्रांचं सार हस्तगत होईल. जर आपले ज्ञानचक्षु उघडलेले असतील तर ज्ञान आपल्या स्वाधीन होईल, आत्मा हा देहापेक्षा वेगळा आहे हे कळेल. बुद्धी ही बुद्धी जी आहे ना ती सृष्टीतील परमाणूंचा हिशोब देखील देईल.
बुद्धी जी आहे ती सूक्ष्मातली सूक्ष्म गोष्ट जी आहे प्रकृतीमधली ती जाणू शकते. सर्व शास्त्रांचं सार हस्तगत होईल. परी ते व्युत्पत्ती ऐसी, जरी विरक्ती न रिगे मानसी, तरी सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी. परंतु वैराग्याने मनामध्ये प्रवेश केला नाही, तर सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो मी, त्या माझ्याशी अशा त्या विद्वत्तेची भेट व्हावयाची नाही. जितके आपण जास्त विद्वान असू, जितक्या जास्त गोष्टी आपल्याला माहिती असतील, तितका आपला अहंकार जो आहे ना तो दृढ होईल आणि आपण परमात्म्यापेक्षा दूर जाऊ. त्यामुळे विद्वत्तेनी आपली भेट परमात्म्याशी होणार नाहीये. विद्वत्ता असून उपयोग नाहीये. विद्या जरी असली तरी सुद्धा विनय सुद्धा पाहिजे. तरच ती विद्या शोभेल, नाही तर नाही शोभणार. पै तोंड भरो का विचारा, आणि अंतःकरणी विषयांसी थारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. अर्जुना, कितीही विचाराने म्हणजे ज्ञानाने तोंड भरलेलं असे नका, परंतु जर अंतःकरणामध्ये विषयांना आश्रय मिळत असेल तर मी निश्चय करून सापडणार नाही. आपल्या मनामध्ये जर जगाबद्दल आकर्षण असेल तर आपल्याला परमात्मा सापडण्याचा काहीही चान्स नाही. हा गा वोसण तयाच्या ग्रंथी, काही तुटती संसार गुंती, की परिवसिलिया पोथी वाचिली होय. बाबा अर्जुना, झोपेत ग्रंथ बरळण्याने त्या बरळणाऱ्याच्या संसाराचं बंधन तुटेल काय? झोपेमध्ये समजा ग्रंथ बरळला तर संसार बंधन तुटेल का? किंवा पोथीला स्पर्श केला असता पोथी वाचल्यासारखी होईल का? ही गीता नुसती वाचली आपण, आपल्याला समजली नाही आणि आपण आपल्या जीवनामध्ये जर ती उतरवली नाही तर ही गीता नुसती स्पर्श केल्यासारखी होईल आपल्यासाठी. नाना बांधोनिया डोळे, घ्राणी लाविजती मुक्ता फळे, तरी तयाचे काय कळे मोल मान. अथवा डोळे बांधून जर मोती नाकास लावले तर त्या मोत्यांची किंमत अथवा पाणी तेज कळेल का? मोत्यांकडे तर आपल्याला बघूनच त्याची परीक्षा होईल ना. नाकानी गंध त्याला काय येणार आहे? मोत्याला काही वास नसतो. त्यामुळे नाकाशी जर लावलं डोळे बांधून तर मोत्याबद्दल काहीच कळणार नाही. तैसा चित्ती अहंते ठावो, आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो, ऐसेनी कोडी एक जन्म जावो, परी न पाविजे माते. त्याप्रमाणे चित्तामध्ये अभिमानाला जर जागा दिली आहे आणि जिभेला सर्व शास्त्रांचा अभ्यास झालेला आहे, अशा तऱ्हेने कोट्यावधी जन्म जाईनात का? परंतु अशा पुरुषाला माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घेता येणार नाही. आपण कितीही शिकलो, कितीही जन्म, कितीही विद्या प्राप्त केली तरी सुद्धा परमात्म्याचं दर्शन होणार नाही. जो एक मी का समजती, व्यापकू असे भूत जाती, ऐकतीये व्याप्ती रूप करू. जो मी एक सर्व प्राण्यांमध्ये व्यापक आहे, त्या माझ्या व्याप्तीचं आता मी वर्णन करून सांगणार आहे. ते मी 12व्या श्लोकापासून सांगणार आहे. आतापर्यंत आपण ही जी जीवाची स्टोरी सांगितली, ही जीवाची स्टोरी जे लोक वैराग्यवान आहेत, ज्यांच्या मनामधून विषयांबद्दलचं आकर्षण पूर्णपणे गेलेलं आहे, ज्यांच्यामध्ये जगाबद्दल कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही आहे, ज्यांचं चित्त पूर्णपणे शुद्ध झालेलं आहे, अशा लोकांनाच कळू शकतं. काय कळू शकतं? की हा जो जीव आहे ना, हा जीव जो आहे, हा जीव देखील आभासात्मकच आहे. तर हे जे लोक विमूढात्मा आहे त्यांना अजिबात कळणार नाही. ज्याप्रमाणे पहिले जग हे आभासात्मक आहे हे सांगितलं होतं, त्याचप्रमाणे हा जीव जो आहे हा देखील आभासात्मकच आहे. पण जे विमूढ आहेत त्यांना हे कळणार नाही. जे विमूढ नाही आहेत त्यांनाच हे कळेल. केव्हा कळेल? खूप प्रयत्न केल्यानंतर कळेल. यतंतो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं, यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ते चेतसा. अशा प्रकारे आपण 11व्या श्लोकापर्यंत आज आपली यात्रा केली. तर इतक्या श्लोकांबद्दल कोणाला जर काही चिंतन करायचं असलं, प्रश्न असले, आज वी हॅव गॉन ओव्हर द लिमिट. पण हा विषय सगळा जीवाचा एक जो विषय होता तो एका या सत्रामध्ये आपण शिकायचा प्रयत्न केला की कसा हा जीव आहे. हा जीव जो आहे तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जातो, इकडल्या वासना घेऊन तिकडे जातो. ही सगळीच्या सगळी जीवाची कथा कोणाला कळते? ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे, त्याला हे सगळं वेगळं वेगळं करता येऊ शकतं. पण जो विमूढ आत्मा आहे त्याला हे अजिबात कळणार नाही. विमूढा नानो पश्यन्ति, पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. ज्याचे ज्ञानचक्षु उघडलेले आहेत, म्हणजे काय की द वन हू हॅज द पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन बिटवीन व्हॉट इज रिअल आणि व्हॉट इज नॉट रिअल, त्यालाच हे कळू शकेल.
बोला. नमस्कार दादा. नमस्कार संगीताताई. सगळं छान आहे. हा. पण आपलीच वाटचाल उशिरा सुरू झाल्याने अडखळत अडखळत प्रवास सुरू आहे. पण काही हरकत नाही, सुरुवात झाली हे महत्वाचं. माऊली खरं म्हणजे दृष्टांत इतके सोपे सोपे करून सांगतात रोजच्या जीवनातले. म्हणजे हम्म. लहान मुलाला आपण जसा छोटा छोटा घास देतो ना, मोठा तर काही जात नाही तोंडात. हम्म. तर घ्या छोटा घास, कसंही करून घ्या, असं घ्या तसं घ्या, मिक्सरवर काढा, बारीक करा, काही करा, पण घ्या. घ्या ती आणि सुरुवात समजून झाली घ्या. आहे महत्वाचं आहे. हा जो उशीर म्हटलं हो, ना, सी उशीर इज म्हणजे ऑल्सो आज नाही रिलेटिव्ह. कळणार, उद्या नाही कळणार. नाही, आज उशीर. नाही कळणार, उद्या नाही कळणार, परवा नाही कळणार. जसं जाहिरातीचं असतं ना, 10 वेळा पाहिली की 11 वेळा आपल्याला असं वाटतं की आता हे घेऊनच पाहावं, कसं आहे बघू तरी. हा. तसं मला वाटतं पुन्हा 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 जेव्हा कानावर पडेल, काहीतरी फरक निश्चितच पडेल. करेक्ट. परंतु हे जे आणि उशीर नवीन उशीर वर्षाच्या नावाचा हा जो शब्द आहे ना, हा हम्म. आपल्या डिक्शनरी मधनं आपण काढून टाकू. कारण की नक्कीच ज्या नक्कीच. दिवशी ज्या दिवशी आपल्या मनामध्ये हे सगळं समजून घेण्याची इच्छा हा, उत्पन्न होईल, तो दिवस म्हणजे बरोबर आपल्या बरोबर. पुनर्जन्माचा दिवस. नक्कीच, आणि तो योगच यावा लागतो खरं म्हटलं तर. करेक्ट. तर तर दोन हजार आपलं चोवीस नशीब मध्ये चांगलं आहे माझ्याकडे संगीताताई. आपलं नशीब बर. चांगलं आहे की आपला देह, आपलं मन, आपली बुद्धी ही शाबूत असताना आपल्याला हे सगळं करण्याची इच्छा उत्पन्न झाली. कळलं, कळलं आपल्याला की इकडे जावं. हे येस. कळणं महत्वाचं आहे. करेक्ट. नाही तर सगळं समोर असूनही नाही कळत. हा, कारण की आपण जगामध्ये विषयांमध्ये अडकलेलो आहोत ना अजूनही. बरोबर आहे ना, आजूबाजूला आपण इतकं प्रभावित होऊन गेलेलो असतो की करेक्ट. हा काही प्रकार आहे हे समजतच नाही आपल्याला. हम्म. आणि समजलं ना तेव्हा खरंच खूपच आनंद होतो. म्हणजे आय एम सो हॅपी. व्हेरी गुड. आय एम सो डिलायटेड की आपल्याला या विषयामध्ये रस आहे. आणि आपण प्रत्येक वेळेस आपण जो अभ्यास करतोय तेव्हा इथे हम्म. येत असतात. सगळे लोक छान येतात. वाटतं. फार छान चांगली वाटतं. गोष्ट आहे. 2024 मध्ये सुरुवात झाली. आनंद. हा. आणि 25 आता येत आहे. सगळ्यांना 25च्या शुभेच्छा. शुभेच्छा. आपलं तसं हे इंग्रजी वर्ष आहे, आपण गुढीपाडव्याला करतो खरं म्हटलं तर, पण कॅलेंडर बदलतं. हम्म. 1 तारीख येते. हो. परंतु त्याच्यामुळे हे जर कळलं आपल्याला की हा जो हम्म. काळाचा प्रवास आहे, हा काळाचा प्रवास हम्म. आपण करत नसून आपल्या हम्म. जाणीवेमध्ये काळाचा प्रवास मागे होतोय. नक्कीच तो नक्कीच. टाइम इज पासिंग थ्रू अवर हम्म. अवेअरनेस बॅक. बरोबर म्हणजे हा जो बरोबर. काळ आहे, वर्तमान काळ हा भूतकाळामध्ये हम्म. परिवर्तित होतोय. हो. परंतु आपल्याला आणि असं वाटतं की प्रत्येक आपण क्षणाला. 24 मधनं 25 मध्ये चाललो. हा हा. हम्म. आपल्या अवेअरनेसमध्ये 24 मागे चाललंय आणि 25 येत आहे. आपली अवेअरनेस अशी आहे बरोबर तशीच आहे. देर इज नो चेंज इन अवर बरोबर आहे. अवेअरनेस. ठीक आणि आहे. प्रत्येक क्षणच बदलतोय ना, वर्ष तर जाऊ द्या, महिना जाऊ द्या, दिवस जाऊ द्या, पण येस. क्षणच बदलतोय क्षणच ना. बदलत आहे. आत्ताचा क्षण, तो पुढचा क्षण क्षण. बदलतो आहे हे आपल्याला आपल्या जाणीवेमध्ये जाणवत आहे. ओके, सो आपली जी हम्म. जाणीव आहे ती हम्म. फंडामेंटल आहे, ती मूलभूत आहे, तिच्यामध्ये काहीच हो. बदल घडत नाहीये. बरोबर बरोबर. इथे आपल्याला ह्या जाणीवेमध्ये आपल्याला पोचायचं आहे. सो एनिवे, आपण हम्म. आता आज इथे हो. आजच्या पुरतं इथे थांबू. सो थँक्यू. यू थँक्यू. आर मोस्ट थँक्यू. वेलकम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.